श्री स्वामी समर्थ। मी आज आपल्याला आर्च एंजल राफेल बद्दल माहिती सांगणार आहे। आर्च एंजल राफेल हा परमेश्वराकडून सिद्धी प्राप्त झालेला मुख्य देवदूत आहे, जो त्याच्या आध्यात्मिक शक्तीचा वापर करून आमचे आजार दूर करण्यासाठी आमची मदत करतो। याचा रंग हिरवा आणि गडद गुलाबी आहे। यांच्यामध्ये एक अशी पॉवर आहे की जे आपल्याला भव्यता आणि दिव्यता प्रदान करतात। जर तुम्ही आजारी असाल किंवा तुमचे नातेवाईक आजारी असतील किंवा तुमची एखादी शस्त्रक्रिया होणार असेल किंवा तुम्ही स्वतःच डॉक्टर आणि सर्जन असाल की जे लोकांचा उपचार करतात, अशा कंडिशनमध्ये आपण आर्च एंजल राफेलची मदत मागू शकतो। किंवा तुम्ही शास्त्रज्ञ आहे आणि एखाद्या आजारावर उपचार शोधत असाल तरी सुद्धा आपण आर्च एंजल राफेलची मदत मागू शकतो। जर तुमचा प्रेमभंग झालेला आहे किंवा एक कोणासोबत तरी तुमचे नातेसंबंध बिघडलेले आहे, ते नातेवाईक असो किंवा तुमचे मित्रमैत्रिणी असो, तरी सुद्धा आर्च एंजल राफेल तुम्हाला मदत करू शकता। आता आर्च एंजल राफेलची मदत आपल्याला कशी मागायची आहे ते मी आपल्याला सांगते। सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर आपण हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे, शांत जागेवर एक स्वच्छ आसन घेऊन बसायचं आहे। त्यानंतर आपण हात जोडायचे आहे आणि आर्च एंजल राफेलचा धावा करायचा आहे की आर्च एंजल राफेल, प्लीज तुम्ही माझ्या मदतीसाठी या, माझी मदत करा, माझी मदत करा, माझी मदत करा। मला वेदनादायी भूतकाळातून बाहेर काढा, त्रासदायक भूतकाळ, त्रासदायक आठवणीतून तुम्ही मला बाहेर काढण्यास माझी मदत करा। आता आर्च एंजल राफेलला आपण आपली मदतीसाठी कसं पुकारायचं ते तुम्हाला मी सांगते। सकाळी उठल्यानंतर आपण हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे, एकांत जागेवर स्वच्छ आसन घेऊन बसायचं आहे। त्यानंतर दोन्ही हात जोडायचे आहे। दोन्ही हात जोडल्यावर आर्च एंजल राफेलचं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर आपण आणायचं आहे आणि त्यांना विनंती करायची आहे, आर्च एंजल राफेल, प्लीज मला मदत करा, मला मदत करा, मला मदत करा। मी आजारी आहे, मला या आजारातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा। माझी शस्त्रक्रिया होणार आहे, त्या शस्त्रक्रियेतून मला सुखरूप बाहेर काढा, शस्त्रक्रिया माझी यशस्वी होऊ द्या। माझा भूतकाळ अत्यंत त्रासदायक आहे, वेदनादायक आहे, त्या त्रासदायक भूतकाळातून मला बाहेर पडण्यासाठी माझी मदत करा। माझी जखमी आत्मा आहे, त्या आत्म्याला बरं करण्याचं सामर्थ्य मला द्या। आर्च एंजल राफेल, अमुक व्यक्तीसोबत माझे नातेसंबंध खराब झालेले आहे, कृपया आमच्यामध्ये परत चांगले संबंध निर्माण होऊ द्या, प्रेमाचे संबंध निर्माण होऊ द्या, यासाठी मी तुमची विनंती करतो। आर्च एंजल राफेल, मला परत भव्य आणि दिव्य बनवा, माझं तेज वाढवा, माझा औरा अजून चांगला करा आणि हा औरा माझा दिवसेंदिवस वाढत जाऊ द्या। आर्च एंजल राफेल, मी एक शास्त्रज्ञ आहे आणि उपचार कार्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे। तर हे उपचार करण्यासाठी जे संशोधन मी करत आहे त्यासाठी तुम्ही माझी मदत करा। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। या पद्धतीने आपण आर्च एंजल राफेलची प्रार्थना करायची। आता आपल्या हिंदू धर्मामध्ये तुम्ही धन्वंतरी देवांचं नाव ऐकलं असेल, तर हे धन्वंतरी देव आहे, हे देवांचे वैद्य आहे, म्हणजे डॉक्टर आहे। आपण आज आयुर्वेदिक दवाखान्यांमध्ये जेव्हा जातो तेव्हा बघतो की तिथे धन्वंतरीची एक मूर्ती ठेवलेली असते आणि रोज ते डॉक्टर त्या मूर्तीची पूजा करत असतात। थोडक्यात मला सांगायचं आहे की धन्वंतरी आणि आर्च एंजल राफेल हे एकच आहे, नाव फक्त बदललेलं आहे। पाश्चात्य देशामध्ये त्यांना राफेल म्हणतात आणि आपण इथं देव धन्वंतरी म्हणतो। तर श्री स्वामी समर्थ। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।